माझ्या शाळेचे नाव स्वर्गीय बाबुराव चिपळे विद्यालय वडगाव गाडवे, तालुका दारव्हा, जिल्हा यवतमाळ. माझं नाव कृष्ण सदाशिव आडवी. प्रयोग सादर करते. प्रयोगशाळा परिचय. विषय प्रयोगाचं नाव आहे नैसर्गिक शेती आणि सेंद्रिय शेती कशा पद्धतीने करावी आणि कमी खर्चामध्ये किती उत्पन्न मिळालं पाहिजे आपल्याला, यासाठी आम्ही ह्या वनस्पतीपासून तयार केलेल्या 5 वस्तू. हे आहे दशपर्णी. दशपर्णी ज्या झाडाची पाने खात नाही, म्हणजे बेश्रम झालं, रुई झाली, रुई आहे, आणि सीताफळाची पाने, हे ज्या पानं पाणी खात नाही त्यापासून हे तयार केलेलं आहे. आणि 60% हे कीटकनाशक म्हणून काम करतो आणि 40% टॉनिक म्हणून काम करतात. त्याच्यानंतर आहे लिंबोळी अर्क. लिंबोळी अर्क हे लिंबोळे वाढल्यानंतर आपण त्याचं असं पीठ करायचं आणि ते 1 महिना त्या डब्यामध्ये गाळून पाला आणि पीठ मिसळ करून बंद टाकीमध्ये तयार करून ठेवायचं. त्यानंतर मग 1 महिन्यानंतर काढायचं आणि पिकावर फवारणी करण्याकरता चांगलं आहे. बेल अर्क आहे. बेल अर्क हे बेलीचे जे बेलं राहते ते घ्यायचे, तोडायचे आणि ते चुरा करून असे 1 टाकी घ्यायची. त्या टाकीमध्ये 10 लिटर पाण्यामध्ये बेल आणि गूळ याचं मिश्रण करून ते ठेवावे आणि नंतर हे फळावर, फुलावर, सगळ्या पिकावर आपल्या कामी पडते. त्यानंतर हे बाजरी अर्क. बाजरी अर्क हे बाजरा घ्यायचा, त्याचं पीठ करायचं आणि ते 1 महिना बंद टाकीमध्ये, बंद कॅनमध्ये घेऊन एक शेणखताचा गड्डा राहते त्यामध्ये गाळून ते ठेवायचं. नंतर 1 महिन्यानंतर आपल्याला फवारणी करता उपयोगी पडते. तसेच गोमित्र हे गाईचे गोमित्र आहे. या गोमित्रापासून फळावर, फुलावर चांगला उपयोग होतो आणि यापासून आपल्याला स्वच्छ प्रकारच्या, चांगल्या प्रकारच्या वस्तू, फळे, भाज्या हे खायला मिळतात.